जेव्हा केव्हा एखाद्या जातीला किंवा एखाद्या समूहाला आरक्षण दिलं जातं, तर ते किती वर्षासाठी दिलं जातं आणि किती वर्षानंतर ते रिव्ह्यू केलं पाहिजे? रिव्ह्यूच्या बाबतीमध्ये घटनेत परत त्यात दोन मतप्रवाह आहेत. 243 खाली राजकीय आरक्षण जे आहे त्याच्यासाठीची असणारी प्रक्रिया वेगळी आणि सामाजिक आरक्षणासाठी असणारी प्रक्रिया वेगळी आहे. शिक्षण आणि नोकरीमध्ये जे आरक्षण दिलेलं आहे त्याला कुठलीही कालमर्यादा निश्चित नाहीये. परंतु राजकीय जे आरक्षण दिले ते 10 वर्षांनं फेरसर्वेक्षण करायचे घटनेतच तरतूद आहे की ते प्रत्येक 10 वर्षांनं रिवोक केलं पाहिजे, कारण त्या आरक्षणाला 10 वर्षासाठीच राजकीय आरक्षण दिलं गेलं होतं. परंतु जोपर्यंत सरकारनं वाटलं नाही की बाबा यांना अजून प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्यामुळे प्रत्येक 10 वर्षानंतर त्याला एक्सटेंड करून 20-30 असं वाढवत जातंय. आता राजकीय आरक्षणाचं धोरण हे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला लागू होत नाही, कारण तो भाग वेगळा आहे आणि ह्याची गरज वेगळी आहे. मग यामुळं त्या ह्याच्यासाठी कुठलीही घटनेमध्ये तरतूद नाहीये की हे आरक्षण किती वर्षासाठी चालावं. परंतु इंदिरा सानेचा जो खटला आला त्यामध्ये 5 वर्षानंतर रिव्ह्यू करायची त्याच्यामध्ये एक मांडणी केली गेली, जेणेकरून आरक्षणाचा लाभ घेऊन जो समाज प्रगत झालाय त्यानं त्या प्रवाहातनं बाहेर पडून खुल्या प्रवर्गात स्पर्धा केली पाहिजे आणि जो खरोखर गरजू आहे त्या गरजूला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी फेर सर्वेक्षण करण्याची एक संकल्पना इंदिरा सानेमधून मांडली गेली. आणि त्यानंतर जे कायदे बनले, म्हणजे नॅशनल बॅकवर्ड कमिशन ऍक्ट 1993 असेल किंवा महाराष्ट्र सरकारचा राज्य मागासवर्गीय आयोग कायदा असेल, या कायद्यामध्ये प्रत्येकी 10 वर्षांना फेर सर्वेक्षणाची तरतूद करण्यात आली, जी सरकारवर बंधनकारक आहे. ते केली जाते का नाही केली जात? ती केली जात नाही. ओके, ती केली जात नाहीये. ठीक आहे, आपण त्याच्यावरती नंतर बोलूयात. मग आता आपण महत्वाच्या मुद्द्यावर येऊ की मराठा समाजाला आरक्षणाची गरज का भासायला लागली? मराठा समाज शेतीप्रधान समाज जरी असला तरी यामध्ये गल्लत केली जाते की मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास झाला म्हणून आरक्षण मागतोय, पण खरी वस्तुस्थिती ती नाहीये. 25 ऑगस्ट 1991 ला सरकारने एक जी आर काढला की ज्याच्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारे विचार केला जाईल. म्हणजे मागासवर्गीय समूहातनं ज्याला जास्त मार्क पडतील त्याला ओपन मध्ये घ्यायचं. 1989 साली मंडल आयोग अस्तित्वात आला होता. त्या आयोगानुसार आरक्षण द्यायची ओबीसीना प्रक्रिया चालू झाली होती. म्हणजे ओबीसी आरक्षण देताना जे निष्कर्ष मांडले किंवा जो सिद्धांत मांडला गेला त्यामध्ये सरकारची भूमिका अशी होती की हे लोक एकदम असे दबलेले आहेत की हे खुल्या प्रवर्गात स्पर्धा करू शकत नाहीत आणि यांना सामाजिक समतोल राखण्यासाठी यांना आरक्षण दिलं पाहिजे. त्यानंतरच 2 वर्षांना महाराष्ट्र सरकारचा एक निर्णय आला की गुणवत्तेच्या आधारे त्यांना ओपन मध्ये जागा द्या. यामुळं तत्कालीन परिस्थितीमध्ये काय फरक पडला नसला तरी 2004 नंतर एक अशी फेज तयार झाली की मागास समूहाने मागास जागा पण घ्यायच्या आणि गुणवत्तेच्या आधारे ओपनच्या पण जागा घ्यायचा. याच्यामुळं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शैक्षणिक जे काही अधिकार होते किंवा शासकीय सेवेतले जे अधिकार आहेत याच्यावर अतिक्रमण व्हायला लागलं आणि याचा कुठेतर राग मराठा तरुणांच्या आणि त्यांच्या पालकांच्या तयार व्हायला लागला. याच्यात एक छोटंसंच उदाहरण देऊन मी हे करतो तुम्हाला की समजा 200 मार्काचा पेपर असेल तर त्याच्यामध्ये 190चा ओपनचा कट ऑफ लागतोय आणि 189 मार्कवाला मराठा विद्यार्थी बाहेर पडतोय. बरोबर. जोपर्यंत ओपन म्हणून विचार करत असतोय तोपर्यंत त्याच्या डोक्यात एकच गोष्ट असते की मी एका मार्काने माझी पोस्ट गेली, मी 1 मार्क पडला असता तर मला ती जागा मिळाली असती. परंतु तो ज्यावेळी खाली येतोय त्यावेळी ओबीसी मध्ये एखादा विद्यार्थी 140 वाला असतोय, 160 वाला असतोय, एससी मधला एखादा 150-155च्या रेंजचा असतोय. त्यावेळी खरा प्रश्न तयार होतो की तुम्ही 1 मार्क कमी म्हणून गुणवत्तेच्या नावाखाली त्याला बाहेर काढलं, परंतु दुसऱ्या प्रवर्गातनं निवडी देत असताना तुम्ही त्याला 20, 25, 30 मार्क कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना तिथं घेतलं. म्हणजे इंदिरा सानेचा जरी विचार केला तर गुणवत्ता ही एका विशिष्ट प्रवर्गासाठी अस्तित्वात असली नाही पाहिजे. आरक्षण देत असताना बाबासाहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं होतं की या लोकांना प्रतिनिधित्व देत असताना कलम 335 नुसार जी गुणवत्तेचं धोरण आहे त्याच्याशी कुठलीही तडजोड करायची नाही. म्हणजे सिलेक्शनसाठी त्यांना त्यांच्या प्रवर्गात गुणवत्ता सिद्ध करायची आहे. मग त्यानंतरच्या काही केसेसमध्ये इमोशनल बॅकग्राऊंडवर किंवा सरकार पक्षाकडून योग्य बाजूने मांडल्यामुळे काही निकालामध्ये कमी गुणवाले विद्यार्थी घ्या असा निष्कर्ष झाला. मग ह्याच्यामधनं जो राजकीय आणि कायदेशीर चुकामुळं जे काही असमतोल तयार झाला त्याचा उद्रेक आरक्षणाच्या मागणीत झाला. मग एक प्रवाह असा तयार झाला की ओपन मधून जर आपल्याला मिळणार नसेल किंवा ओपन मधून आपल्याला आपले अधिकार मिळणार नसतील तर मग आरक्षण हाच आपल्या समोर पर्याय आहे, ही मानसिकता तयार झाल्यामुळे ही आरक्षणाचा लढा तयार झाला. ओके, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की
एखादा विद्यार्थी ओबीसी मधून पण अप्लाय केल्यानंतर त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला ओबीसी मधून पण सिलेक्शन केलं जाईल आणि ओपन मधून पण हम्म. केलं जाईल. तर ह्या गोष्टीचा कुठेतरी दुरुपयोग केला जातोय, म्हणून मराठा समाज जास्त अग्रेसिव्ह झालेला आहे. तर मग मराठा असे बरेच समाजाचे प्रश्न आहेत.